बेनके साहेबांच्या अनेक आठवणी आपल्या सगळ्यांशीच निगडीत आहेत, आपल्या सगळ्यांच्या जवळ आहेत. काही मोजक्या मंडळींना आपल्या भावना व्यक्त करता येतील. 85 साली शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आदेशानं बेनके साहेब आमदार झाले. 87 सालामध्ये प्राध्यापक रामकृष्ण मोरे साहेबांनी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सूचनेवरून विघ्न कारखान्यात राजकारण नको, निवृत्ती शेठ शेरकर यांचं बहुमत ठेवून तुम्ही त्या ठिकाणी कारखाना चालवा, कारखान्यामध्ये शेतकऱ्यांचे हित आहे. बेनके साहेबांसहित अजून अन्य 5 जणांना घेऊन बेनके साहेबांनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. 2 वर्षापूर्वी एकमेकासमोर उभे टाकलेले निवृत्ती शेठ आणि बेनके साहेब एकत्र झाले. पुढं पवार साहेबांचाच काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. साहेब मुख्यमंत्री झाले. बेनके साहेब त्या ठिकाणी काम करत होते. 90 सालच्या विधानसभेमध्ये तालुक्यातल्या काही मंडळींनी बेनके साहेबांच्या उमेदवारीला आणि निवडणुकीला विरोध केला. त्या गटात असलेले गणपतराव आणि दशरथ पवार बाबतीत बेनके साहेबांबरोबर आले. 90ला बेनके साहेबांना यश मिळालं. पण मी सांगितल्याप्रमाणे 92ला आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना त्यांनी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला साथ दिली. त्यावेळेसही हा गट विरोधात होता. बेनके साहेबांचं नेतृत्व आणि कसोटी त्या ठिकाणी कामाला आली. पंचायत समितीने जिल्हा परिषदेमध्ये सत्ता त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना मिळाली. 97 साली गुलाबशेठ नेरकर आणि सगळे साक्षीदार आहेत की मला आय काँग्रेसचा अध्यक्षपद आग्रह करून दिलं. 2 वर्ष करताच दिलेलं होतं. 99ला राष्ट्रवादीची स्थापना झाली. पुढे 12 वर्ष मला हे पद सांभाळावं लागलं. 95 साली बेनके साहेबांना पराभव पत्करावा लागला. 35 आमदार अपक्ष महाराष्ट्रातले निवडून आलेले होते. काँग्रेस पक्षाची सत्ता गेलेली होती. म्हणून 99 साली राष्ट्रवादीच्या स्थापनेमध्ये पुन्हा बेनके साहेबांना उशिरा तिकीट मिळालं, परंतु परत पराभव झाला. आणि 10 वर्षाच्या या विजनवासामध्ये बेनके साहेबांनी आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेतलं. साहेब मुंबईला जात नव्हते. वळसे पाटील साहेबांनी पुढाकार घेतला. म्हणजे वल्लभशेठ गावाला काय करतात. वळसे पाटलांनी आरण्याला त्या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम बेनके साहेबांचा 23 जून विक्रमसिंह पाटणकर मधुकर विचारून वळसे पाटील साहेब वळसे पाटील साहेबांनी सांगितलं वल्लभशेठ शहरातल्या गाडी देतो, फिरतोय, काम करतोय. साहेब मला जीप घेऊन दिली. आमचं काम मोठं त्या ठिकाणी चालू झालं. राष्ट्रवादीच्या जी काही चिंतन शिबिरं मेळावे असायचे महाराष्ट्रभर, सुरतला असेल, त्या ठिकाणी डेहराडूनला असेल, तिकडं सुद्धा घेऊन गेलेले आहेत. या एवढ्या मोठ्या वाटचालीमध्ये रात्रंदिवस आम्ही बरोबरीनं राहिलो. बेनके ताईंनी सगळ्या कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी फार भरपूर अशा प्रकारचे केलेले आहे. सकाळी बेनके साहेबांची आंघोळ झाल्यानंतर नाश्त्याला हाक मारत सरळ आलाय का म्हणून विचारणा करायची. रात्री झोपायला गेल्यानंतर आम्ही एकमेकापासून तटाजोड झाली. 50 वर्षाच्या सार्वजनिक जीवनात बेनके साहेबांबरोबर 25 वर्ष त्यांच्याबरोबर सावलीसारखं राहता येईल. आमची कोण नसताना आम्हाला त्या ठिकाणी बदल देऊन मोठं केलं ही जाणीव निश्चितपणे आमच्याकडे आहे. 10 वर्षाचा त्यांना कालखंड हा आजारपणाचा गेला. कुटुंबियांनी डॉक्टर अमोलनी भरपूर अशा प्रकारची साथ केली. आतूर 2019ला आमदार झालाय. अजून थेट विचारायचे बेनके साहेबांना की आमदार कोण आहे तालुक्याचे. स्वतः बेनके साहेब स्वतःच्या छातीला हात लावायचे, सांगायचे मीच आमदार आहे या तालुक्याचा. त्यांना सातत्याने काही वर्मी त्या ठिकाणी होत्या. राजकारणात सगळी स्वप्न पूर्ण होत नाही, काही खंत राहतील. बेनके साहेबांच्या काही त्या ठिकाणी होती. आतून आता या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करतो. आपल्या वडिलांनी 50 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं. तुम्हाला समाजाच्या पासून बाजूला जाता येणार नाही. वडिलांचा वारसा पुढे चालवायचा याची खुदरट आपण मनाशी बांधा. बेनके साहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये एका ब्राह्मण महिलेला नारायणगाव सारख्या घाटामधलं जिल्हा परिषदेचं त्या ठिकाणी सदस्य केलं. आणि जुन्नर सारख्या शहरामध्ये रेशमाई नामदार ह्या मुस्लिम महिलेला त्या ठिकाणी अध्यक्ष केलं. हे धाडस फक्त बेनके साहेब करू शकतात. तालुक्याच्या सगळ्या तीर्थंकरांचा सत्कार करायचा असताना आंध्र सरकारच्या मुलाचे श्याम मानव तिथं आणून वळसे पाटलांना त्या ठिकाणी समझोता करावा लागला आणि तणाव वातावरणाचा निवाळला. आणि वळसे पाटील भाषणामध्ये जाहीरपणाने म्हटले की या इतक्या टोकाच्या गोष्टी फक्त वल्लभशेठ करू शकतात, दुसरं कोणाचं हे काम नाही. नाहीतर श्याम मानव आणि वारकरी सांप्रदायिक विळा पोकळ्याचं नातं सुद्धा बेनके साहेब एकत्र आणू शकत होते. असा डिग्री नेता आमचा सहकारी बंधू
आणि सगळ्यात म्हणजे ज्यांच्या थाळी आम्ही पाहिल्या असे बेंकर साहेब आनंद विलीन झाले. खूप काही आठवणी त्यांच्या आहेत. सगळ्या कार्यकर्त्यांना अनेकांना तालुक्यातला त्यांचा खूप सहवास मिळाला. परंतु मला वाटतं त्यांच्या कुटुंबाला तर जास्त माझ्या वाट्याला आला अशा प्रकारची भावना आहे. सतत या आठवणी जगतच आम्हाला पुढची वाटचाल चालायची ही भावना मनामध्ये ठेवू. आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं साहेबांना खूप खूप या ठिकाणी मी भावपूर्ण अशा प्रकारची श्रद्धांजली अर्पण करतो. हरिओम शांत. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच. आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात. मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत. तर अगदी अर्धा किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 9960 71 91 98 तसेच 90 96 88 98 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.